आज सकाळी अचानक सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला ज्यावर विक्रम काळे विचारणार आहे. विक्रम काळे. सभापती महोदय, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब हे नेहमीच थांबा ना, नेहमीच स्पेसिफिक प्रश्न विचारा. प्राध्यापकांच्या हो डावकरेजी थांबा ना, हे ते सांगतील, तुम्ही कोण सांगणार. सभापती महोदय, दादा नेहमीच शिक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत, याबद्दल शंका नाही. पण दादा, आता ही भरती जी होते आणि आपण प्राध्यापकाचं जेव्हा नेमणूक करतो तेव्हा यासाठी विद्यापीठाची निवड समिती असते आणि त्याच्यामध्ये त्या विषयाची एखादी इंग्रजीची भरायची असेल तर इंग्रजी तज्ञ असतात. प्रश्न विचारा. आणि शेजारच्या विद्यापीठ म्हणजे दुसऱ्या विद्यापीठातले सुद्धा क्रॉस फॅकल्टी त्याच्यामध्ये असते. एवढं पारदर्शक असताना आपण प्रशासकीय समिती नेमून 60-40 वगैरे करण्याचा का घाट घातला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यावरती आता काल लेटेस्ट म्हणजे आजची जी परिस्थिती आहे 27/11/2025 माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय दिलाय की UGCच्या प्रमाणे ही भरती करावी असं आपल्याला म्हटलेलं आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालय आहे, तेव्हा या न्यायालयाच्या निर्णयानुसार ही भरती झाली पाहिजे, ती आपण करावी आणि ती करणार का. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण उत्तरात दिलंय की 12,000 पदं रिक्त आहेत, म्हणजे उच्च सारख्या शिक्षणासारख्या विद्यार्थ्यांना. सभापती महोदय, आपण पण प्राध्यापक आहात, जर विद्यार्थ्याला शिक्षकच नसतील तर शिकायचं कसं, उच्च शिक्षण घ्यायचं कसं. म्हणून हे राहिलेली आता 5,000 पदं गेली तर आता 7,000 7,000 पदाची भरती सुद्धा आपण कधी करणार, असा माझा तिसरा प्रश्न आहे. माननीय सदस्य विक्रमजींनी जो मुद्दा उपस्थित केला तो मी आधीच मांडला की 60-40 करण्याचा, 80-20 करण्याचा विषय का आला. शेवटी ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण क्षेत्राचे, प्रामुख्याने विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल असतात आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण काम करतो. त्यात राज्यपालांनी हा आग्रह धरला की बाबा तो इंटरव्ह्यू त्या कॉलेज लेवलला होतो. बऱ्याच वेळेला त्या कॉलेज लेवलची जी मॅनेजमेंटची मंडळी असतात त्यांनी कोणाला शब्द दिलेला असतो, हरकत नाही, तर त्याला 20 मार्क ठेवा, तरी 20 मार्क आहेतच. पण मग बाकीचं जे आहे की त्याची PhD कुठल्या विद्यापीठात झाली आहे, त्याने पेपर्स कुठे, याला तुम्ही काय मार्किंग केलं पाहिजे. स्वाभाविकपणे आमचंही त्याला असहमती होती, त्यामुळे डिबेट चाललं, ते गेले, नवीन आले आणि मग असं ठरलं की मग 50-50 करूया. मग त्यांनी प्रत्यक्ष ऑर्डर करताना 60-40 केली की ज्याच्यामध्ये हे जे निकष आहेत की जे असायला पाहिजे ना, PhD झाली आहे की नाही, कुठल्या विद्यापीठात झाली आहे, पेपर्स किती मांडले आहेत, असं मोठी यादी आहे आणि त्याला मार्क्स आहेत. त्याला 50 आणि मग त्याला त्यांनी 60 म्हटलं आणि 20 मार्क्स हे त्याने प्रत्यक्ष क्लासरूममध्ये लेक्चर कसा घेतो तोही इंटरव्ह्यू कमिटीपुढेच घ्यायचा, ते काही वर्गात जायचा नाही, आणि 20 मार्क मात्र प्रत्यक्ष इंटरव्ह्यू, असं त्यांनी केलं. कालच ती सही होऊन आली आणि आज तो निर्णय आला. त्या निर्णयाचा अभ्यास करायला लागेल की हा निर्णय काय आला आहे आणि त्यामुळे भरती पक्की झाली, कशी करायची हे जरा 1-2 दिवस 4 दिवस आम्हाला कायदेशीर सल्ला घ्यायला द्या. अदरवाईज 60-40 नाही करायची हे तर क्लिअरच झालं. नव्याने UGC, आता UGCने सुद्धा UGC प्रमाणे करा म्हणजे काय, तर UGC काय नियमाच्या बाहेर करा म्हणते काय, त्यामुळे ते सगळे नियम आहेतच. मग नेमकं कोर्टाला काय म्हणायचं आहे. आणि ही केस कधीची आहे ते 12 वर्षापूर्वीचा निकाल लागला आणि बनारस विद्यापीठाच्या भरतीवर लागला आहे. तर बनारस विद्यापीठाची भरती लागली, बनारस विद्यापीठ सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, मग ते आपल्याला लागू होतं की नाही, असं सगळा अभ्यास करू आणि करू. आता मुद्दा काढला तुम्ही 12,000 रिकामे झाले, 5,000 ही मोठी संख्या आहे, ती पहिली भरू, मग पुढचा प्रस्ताव मांडू. प्रश्न क्रमांक 3, 4,899 आसगावकर. 99. सभापती महोदय,